सुरुवातीला मोठी बातमी आहे। दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट येते। पुण्यातील निरामय रुग्णालय प्रशासनाची पोलिसांकडून चौकशी केली जाते। आरोपी रोहन आणि सुनीता चौधरींना घेऊन पोलिसांकडून रुग्णालयामध्ये चौकशी केली जाते। दीप्ती चौधरीची निरामय रुग्णालयामध्ये गर्भलिंग निदान चाचणी करण्यात आलेली होती आणि चौधरी कुटुंबियांनी दीप्तीला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला होता असा उल्लेख मगर कुटुंबियांच्या फिर्यादीमध्ये करण्यात आलाय। पुण्यातील उरळी कांचन परिसरात झालेल्या विवाहितेची आत्महत्या आणि त्यानंतर आपण पाहू शकतो जे या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना आता याच हॉस्पिटलला आणलं गेलेलं आहे, ज्या ठिकाणी या दीप्ती चौधरी यांची गर्भवती चाचणी या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यानंतर अबॉर्शन देखील या हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे आपण पाहू शकतो आता या आरोपींना या ठिकाणी आणलं गेलेलं आहे आणि त्यांची आता या ठिकाणी चौकशी सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन आरोपींना अर्थात दीप्ती चौधरी यांचा नवरा रोहन चौधरी आणि त्याची आई त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी देखील आता चक्र फिरवलेली आहेत आणि कारवाईला सुरुवात केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये या हॉस्पिटलचा नेमका काय संबंध आहे त्याची देखील चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो त्या दृष्टिकोनातून आता या ठिकाणी या सर्व आरोपींना आणलं गेलेलं आहे आणि आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि तिचं जे काही सीझर करण्यात आलं होतं ते या सगळ्या संदर्भात आता या निरामय हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या संदर्भात आता चौकशी केली जाईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये निरामय हॉस्पिटलचा काय संबंध आहे किंवा त्याचा काय रोल आहे याचा देखील तपास पुणे पोलीस करणार आहेत। या हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामन प्रोसिजर कंप्लीट करण्यात आले होते आणि पुढच्या दिवशी त्यांची तक्रारवर घरच्याची तक्रारवर हा जे मयत महिला आहे त्याचे सासरच्या घराचे त्याचे सासरे सासू पती आणि धीर या चौघावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, ज्यामधून जे सासू आहे आणि पती आहे त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामध्ये FIRचे कंटेंटप्रमाणे त्याला मानसिक त्रास देण्यात येत होता आणि त्याच्याबरोबर त्याच्याकडून वेळोवेळी हे जे हुंडा वगैरेची ती मागणी करण्यात येत होती। आता हे तपासाचे मुद्दे आहेत, त्याच्यात पुढील तपास जे आहे आमचा चालू आहे। तर आणखी मोठी बातमी बघूयात। मराठा उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होतीये। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी ही बैठक आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा उपसमितीची बैठक सुरू झाली आहे।